नमस्कार मित्रांनो, आज 12 मे आणि लपंडावचा आजचा भाग सुद्धा मोठा आहे, अर्धा तासाचा त्यांनी दाखवलाय. त्याचबरोबर आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ही नंदा मनस्विनीला ब्लॅकमेल करते तिचा व्हिडिओ दाखवून. त्या व्हिडिओमध्ये मनस्विनीनेच तेजस्विनीला दरीत ढकललंय, त्याचा मोठा पुरावा असतो. आज दाभाडे मावशी सुद्धा परत आल्यात गावावरून आणि जानूने त्यांना कान्हाचं सत्य सांगितलं, कान्हा कबीर आहे हे सांगितलं. तर बघूया मित्रांनो दाभाडे मावशीचं रिॲक्शन काय असणार आहे. बरोबर सखीने गिफ्ट सुद्धा उघडून बघितलंय कान्हाने दिलेलं. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो आजचा भाग सुरू होतो. मनस्विनी आता नंदाला म्हणत असते, तू माझी आई आहे, हे सिक्रेटच राहिलं पाहिजे. त्यानंतर मनस्विनी धमकावतेच नंदाला आणि म्हणते, जगबुडी आली तरीही हे सिक्रेट कोणालाच कळता कामा नये, कळलं का तुला? त्यावर आता ही नंदा स्माइल करते आणि म्हणते, काय कळल काय नाही कळल, कुणाला कळल कुणाला नाही कळल हे नंतर कळल ग मनस्विनी. आणि त्यानंतर ही नंदा मनस्विनीचं बोट पकडते आणि तिला चक्क धमकावत म्हणते, माझ्या समोर ना असं बोट दाखवून कधीच बोलायचं नाही, नाहीतर तुझा हा हात आहे ना तो असा दगडाखाली मी चेचून टाकेन. तर मित्रांनो ही जी नंदा आहे ही मनस्विनीपेक्षा सुद्धा खतरनाक आहे, हे आपल्याला समोर कळेलच. तर आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, तुझा हा जो माज, तुझा रुबाब आणि तुझा जो काही आवाज आहे ना माझ्या समोर खाली करून बोलायचा, नाहीतर ही नंदा तुझे 2, 3, 4 करून तुझ्या नाकी 9 आणून तुझे 13 वाजवायला कमी करणार नाही, कळलं का? आणि त्यानंतर ही मनस्विनी नंदाच्या गोल गोल फिरते आणि टाळ्या वाजवत म्हणते, तोच तोरा तोच माज आवडला मला, पण काय ग नंदाच लावतेस ना तू. त्यानंतर मनस्विनी स्वतःच्या कमरीवरती अशी हात ठेवते आणि नंदाला म्हणते, काय ग सरस्वती नाव लावायला लाज वाटते का आई? आणि बघा मित्रांनो कोणाला आठवत आहे की सखीने कान्हाला मागेच सांगितलं होतं की तिची सरस्वती नावाची आजी आहे, तर सरस्वती म्हणजेच नंदा आहे, ही नंदा म्हणजेच सरस्वती. तर आता हे ऐकून ही नंदा हसते आणि म्हणते, नंदा ते काय नाव होतं काय ग सरस्वती, तुझ्या बापाने ठेवलं होतं, मला कधी पसंतच नव्हतं ते आणि सरस्वती. त्यावर आता मनस्विनी हसते आणि म्हणते, अगं तुला पसंत नव्हतं नाही, तुला ते नाव कधी शोभलंच नाही, कारण तू अशिक्षित आहेस, अडाणी आहेस, शिक्षणासोबत तुझा दूर पर्यंत काहीच संबंध नसणार आहे. आणि हे माझ्या बापाला कळलं होतं, ओळखलं होतं त्यांनी, पण तरी सुद्धा भाबडी श्रद्धा होती त्यांच्या मनात, तू शिकावीस म्हणून लग्नानंतर त्यांनी तुझं नाव सरस्वती ठेवलं होतं. तू काय केलंस ग? त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलंस. तर बघ स्वतःकडे अजूनही तशीच आहे, अशिक्षित, अडाणी, लिहिता येतं ना वाचता येतं. तर ही नंदा उर्फ सरस्वती हसते आणि म्हणते, आहे मी अडाणी, सांग मला तू शिकून कोणाचं भलं झालंय? त्यानंतर ही नंदा बेडवर बसते आणि सुपारी फोडते आणि खाऊ लागते. त्यानंतर ती मनस्विनीला असं म्हणते, हो ग हाय मी अडाणी, मी मिश्री लावते, सुपारी खाते, आणि ती शिकलेली माणसं पान वगैरे खाते आणि कुठे पण थुकतात, घरात, दाराबाहेर, इकडं तिकडं, भिंतीवर लिवलेलं असतं इथं थुकू नका, वाचतात ना आणि परत त्यावरच थुकतात. आम्ही अडाणी बरीच म्हणायची की नाही. तर ही मनस्विनी गपचूप सगळं ऐकू लागते. आणि बघा मित्रांनो आता ही नंदा सगळं रिव्हील करणार आहे. ही नंदा आता मनस्विनीला म्हणते, माझी चूक झाली, तुझ्या बापाबरोबर मी लगीन केलं, मला असं वाटलं होतं मास्तर आहे त्याच्याबरोबर लगीन केल्यावर सुखात राहील मी, पण कसलं काय, केळ्याची जत्रा मेली, लगीन करून आली आणि घरात पाहते तर काय, थंड पाणी करण्याचं कपाट, अंग टेकायला खाट, आणि म्हणतो कसा, माठातलं थंड पाणी जीवाला असं थंड करतं बाई. आणि गवतात तुझा बाप गोधडे टाकून झोपायचा आणि म्हणतो कसा, आभाळाकडे बघत, चांदण्या ताऱ्यांकडे बघत झोपले ना की शांत झोप लागते, थंड हवागार वाटते. आणि माझं नशीब पण काय फुटकं बघा, नको त्या लग्नात मी गरोदर झाले आणि झालं तर झालं काय, दोन्ही जुड्या पोरी. आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, JP हॉस्पिटल लक्षात आहे अजून. त्यानंतर नंदा आता मनस्विनीकडे बघते आणि म्हणते, तुझं नाव मी ठेवलं आणि त्या भोड्या भाबड्या अडाणी तेजस्विनीचं नाव तुझ्या बापाने ठेवलं, तेजस्विनी. त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, ती तुझ्यासारखी झाली नाही म्हणून तू त्या तेजस्विनीचा तिरस्कार करतेस ना. त्यावर आता ही नंदा म्हणते, हो, कारण मला माझ्या दोन्ही पोरी वाघिणी बनवायच्या होत्या, डरकारे फोडणाऱ्या वाघिणी. त्या लांडग्यांच्या जगात माझ्या पोरी मला वाघिणी सारख्या वावरणाऱ्या हव्या होत्या, पण 5ही बोट सारखी नाही निघत ना. आणि तुझी ती भोडी भाबडी बहीण तेजस्विनी तुझ्या बापावर गेली, आदर्शवादी. त्यावर आता ही मनस्विनी नंदाला म्हणते, हो, आणि तुझे गुण माझ्यात आले,
म्हणून लहानपणी तू मला तुझ्यासारखं बनवायला निघालीस. आणि बघा मित्रांनो, ही नंदा किती खतरनाक असते. आपल्याला आतापर्यंत वाटायचं की ही मनस्विनी ही सरकारच खूप क्रूर आहे, खूप वाईट वृत्तीची आहे. पण बघा, ही नंदा मनस्विनीला म्हणते, या दगड्यासारख्या काळीज असणाऱ्या माणसांच्या जगात तुला मला माझ्यासारखीच बनवायची होती. यावर आता ही मनस्विनी म्हणते, अगं गप, त्यावेळी तू तुझी लिमिट क्रॉस केलीस. तुला आठवतंय का ग, आपल्या शेजारी एक काकू राहायच्यात. माझ्या भरोशावर त्यांची लहान मुलगी त्या आपल्याकडे सोडून गेल्या होत्या आणि तुला राग आला का, कारण त्यांनी मला काम सांगितलं म्हणून. त्यावर ही नंदा म्हणते, हा. पुढे मनस्विनी म्हणते, त्यांची लहान मुलगी चुलीजवळ गेली, मी तिला अडवलं, तूच मला अडवलंस. का अडवलं तुला माहिती आहे का, आणि का तू असं केलं तुला हे तरी माहितीये. तेव्हा तू काय म्हणाली होतीस. आता मनस्विनी एकदम भडकते या नंदावर. आणि पुढे मनस्विनी म्हणते, तू असं म्हणालीस की तिला जडू दे, लागू दे चटका, तरच तिला अक्कल येईल. त्यावर आता ही नंदा सुद्धा म्हणते, काय मग आपण काय नौकर होते का तिचे. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, अगं बाई आहेस की कोण आहेस तू. अगं भाजली होती ती मुलगी आणि मरता मरता वाचली होती. पण नंदा हे सगळं एकदम कॅज्युअली ऐकत असते, तिला काहीच फरक नसतो पडलेला. पुढे मनस्विनी म्हणते, आणि त्यानंतर माझ्या बाबाने तुला घराबाहेर काढलं. त्यावर नंदा म्हणते, घराबाहेरच काढलं ना, आणखी काय करू शकतो तो. अगं याच्या पलीकडे करणार तरी काय होता, घराबाहेर काढलं म्हणे. आणि मला घराबाहेर काढून त्याला असं वाटलं होतं की तो त्याच्या पोरींना आदर्शवादी बनवणार, संस्कारित बनवणार. पण काय झालं, तुला मी आधीच माझ्यासारखे बनवले होते, अगदी डिक्टो कॉपी, सेम टू सेम. त्यावर ही मनस्विनी म्हणते, ए गप्प बस, तेव्हा गेलीस ते आता आलीस, एवढ्या वर्षानंतर का आलीस. त्यावर आता ही नंदा म्हणते, का अगं हे नीती असते ना, सगळं कसं जुळवून आणते बघ. आणि त्यानंतर ही नंदा आता व्हिडिओ दाखवणार आहे मनस्विनीला आणि ब्लॅकमेल करणार आहे. बघा आता काय होतं. ही नंदा म्हणते, अगं त्या दिवशी एका परदेशी माणसाची मी बॅग चोरली आणि ती बॅग घेऊन मी कुठे गेले, भानवडच्या दरीत. आता मनस्विनी ते दरीचं नाव ऐकल्याबरोबर आश्चर्याने नंदाकडे बघते. पुढे नंदा सांगू लागते, बॅग उघडून बघितली तर काय, त्यात काहीच नव्हतं, रिकामी, दिली ना मग फेकून. पुढे नंदा सांगू लागते, पण तेवढ्यात ना उंच दरीच्या त्या टोकावरनं मला कसला तरी आवाज आला. आता ही मनस्विनी घाबरायला लागते. पुढे ही नंदा म्हणते, जाऊन बघते तर काय, माझीच पोर तिथे पराक्रम गाजवत होती. आणि मग म्हटलं, चला हिचा पराक्रम आपण कैदच करून टाकू. आणि त्यानंतर ही नंदा तिचा फोन बाहेर काढते आणि तो व्हिडिओ या मनस्विनीला दाखवते, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की मनस्विनीनेच तेजस्विनीला दरीत ढकललं होतं. आणि त्या दिवशी व्हिडिओ काढणारी बाई ही नंदाच होती. आणि तिने हे सगळं का केलं बघा. आणि आता ही मनस्विनी घाबरायला लागते. इथे आता सीन शिफ्ट होतो, कान्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जेलमध्ये टाकलं असतं. रात्रीची वेळ असते आणि अख्ख्या पोलीस स्टेशनची लाईट गेली असते. त्यावर हवालदार म्हणतो, कसली लोडशेडिंग म्हणायची, आमच्यावरच लोड येतो. त्यावर आता कान्हा विचारतो, मगाशी तुम्ही म्हणत होतात की 1 तासात लाईन येईल, अजून कशी नाही आली. त्यावर आता हे हवालदार कान्हाला म्हणतात, काय रे तुला काय पेपर सोडवायचे आहे का, आतमध्ये बसून गप्पा बस, यायची तेव्हा येईल लाईट. कान्हा त्याच्या दुपट्ट्याने स्वतःला आता हवा घालतो. आणि हा जो पोलीस आहे, जो हवालदार आहे, तो स्वतःला फाईलने हवा घालत असतो. तितक्यात काय होतं, हवालदारच्या टेबलवरची बासरी खाली पडते आणि कान्हा जवळ जाऊन अशी गोल गोल फिरत जाते आणि तिथे थांबते. कान्हाचं आता त्यावर लक्ष जातं. कान्हा विचारतो, ही बासरी कोणाची आहे. त्यावर आता हे हवालदार कान्हाला सांगू लागतात, हे तुझ्यासारख्या चोराला सकाळी मी धरलं होतं, तो बासरी मधून हिरे चोरून नेत होता. मग काय, हिरे काढून घेतले आणि बासरी राहिली तेच, टाकलं आता मोठ्या जेलमध्ये. त्यावर आता कान्हा विचारतो, आणि हिरे हिरे कुठे आहे मग. हवालदार सांगतात, अरे बाबा त्याचे होते त्याला दिले ना परत, आता आमच्याकडे फक्त बासरी राहिली आहे. आता कान्हा विचारतो, मी घेऊ का ही बासरी. त्यावर आता हे हवालदार कान्हाला म्हणतात, काय रे तुझं नाव कान्हा आहे तर स्वतःला काय तू कृष्ण समजतोस. आता हे हवालदार कान्हाला हलक्यात घेत असतात. पण कान्हा बघा काय करतो, चुपचाप कान्हा ती बासरी घेतो आणि ती बासरी आपल्या होटांवरती ठेवून मस्त पैकी एकदम सुरात ती बासरी कान्हा वाजवू लागतो. सगळ्यांचं लक्ष तो वेधून घेतो. कान्हाच्या इतक्या सुंदर आणि मधुर बासरीचा आवाज ऐकून पूर्ण पोलीस स्टेशन, अख्खं पोलीस स्टेशन आणि त्यामधली सगळी जी कॉन्स्टेबल, हवालदार, सगळी लोक मंत्रमुग्ध होऊन जातात. सगळे जण त्या संगीतात मग्न होतात आणि सगळे एन्जॉय करत असतात कान्हाचं सुंदर संगीत. आणि तितक्यात मित्रांनो पोलीस स्टेशन मधली लाईन सुद्धा येते. आणि बघा मित्रांनो काय होतं, लाईट आली असते पण या हवालदारांना वाटतं का आली लाईट, त्यांना आणखी कानाचं म्युझिक ऐकायचं असतं, बासरीचा मधुर आवाज ऐकायचा असतो.
तर बघा त्यातला एक कॉन्स्टेबल लाईट बंद करतो स्वतःच्या हाताने आणि कान्हाला म्हणतो वाजव वाजव, खूप सुंदर वाजवतोयस तू. आणि कान्हा त्याची बासरी परत वाजवू लागतो आणि सगळे परत कान्हाच्या त्या धूनमध्ये मग्न होऊन जातात. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा कान्हा सगळ्यांना आपलंसं करतो. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. नंदाने मनस्विनीला तो व्हिडिओ दाखवलाय. नंदा आता हसते. त्यावर मनस्विनी म्हणते काय नाही म्हणजे काय उपयोग या व्हिडिओचा. अगं कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही. इतके प्रयत्न करून मी स्वतःला तेजस्विनी म्हणून सिद्ध केलंय. माझे डोळे मी ब्राऊन करून घेतलेत. त्यानंतर आता हे असं ब्लॅकमेल करून काहीच उपयोग होणार नाहीये आणि कोणीच तुझ्या या व्हिडिओवर विश्वास ठेवणार नाही. कळलं का. आता ही नंदा यावर हसते आणि मनस्विनीला ती दुसरा व्हिडिओ दाखवते. आणि मित्रांनो हा व्हिडिओ वेगळाच व्हिडिओ असतो ज्यामुळे मनस्विनी खूपच घाबरते. त्या व्हिडिओमध्ये मनस्विनीचा खरा चेहरा आणि खूप मोठा पुरावा असतो. त्यावर आता ही नंदा या मनस्विनीला म्हणते तू जितकी खोटी ना हा व्हिडिओ तितकाच खरा. तर मनस्विनी म्हणते हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला. त्यावर तेव्हा या व्हिडिओवर कोणीच अविश्वास दाखवणार नाही. आता मात्र ही मनस्विनी म्हणते मुद्द्याचं बोल, काय हवंय तुला. त्यावर आता ही नंदा या मनस्विनीवर हसते परत आणि म्हणते आता कसं लाईनवर आली. चल मग सांगतेच आता, मला ह्या प्रॉपर्टीतला हिस्सा पाहिजे. आता या मनस्विनीचा पहिलेच प्रॉपर्टी जीव. आता ही मनस्विनी म्हणते नंदाला काय प्रॉपर्टीत हिस्सा. तू ऐकिणी तू घरी जा. पैसा मिळवणं जितकं सोपं आहे ना तितकंच पैसा टिकवणं अवघड आहे. आणि तू काय करणार ग पैशांचं. मी आहे ना सांभाळायला. पण त्यावर ही नंदा म्हणते ग तू नंतर सांभाळ. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत माझ्या हातात समज पाहिजे. आता मी मेल्यानंतर सगळं तर तुलाच मिळणार आहे. आणि जर तू नाही म्हटलंस ना तर हा व्हिडिओ मी सगळ्या जगासमोर आणेन. मग तेल पण गेलं तूप पण गेलं आणि हाती काय आलं ग. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते नाही नाही तसं करायची काहीच गरज नाहीये. देईल मी तुला तुझ्या प्रॉपर्टी मधला हिस्सा. त्यावर आता ही नंदा मनस्विनीला म्हणते ए काय ग नट्ट मोगरी, तू काय माझ्यावर उपकार करत नाहीयेस. कळलं का. माझा हिस्सा मी घेतल्या बिगेर राहणार नाही. आणि तुला माहितीये मी काय वाटेल ते करू शकते. समजलं ना मनस्विनी. आणि त्यानंतर मनस्विनीला चिडवत ही नंदा म्हणते इकडे बघ तेजुडी, विचार कर हा माझी तेजुडी. तर ही नंदा कधी कधी खूपच इरिटेट करते. असो पण ह्या नंदाकडे मनस्विनीच्या विरोधात खूप मोठा पुरावा आहे. आणि ही मनस्विनी आता नंदाच्या खाण्यात काहीतरी मिक्स करणार आहे. तर बघत राहा काय होतं. आता नंदा तिथून निघून जाते. पण ही मनस्विनी आता स्वतःला म्हणते पहिले तर या मनस्विनीला वाटत असतं की या नंदाला काहीतरी फेकून मारावं. आता ही मनस्विनी स्वतःचा राग कंट्रोल करते आणि म्हणते आयुष्यात मला सगळं स्ट्रगल करूनच मिळालंय, नो प्रॉब्लेम. तसंही स्ट्रगल केल्याशिवाय यशाची किंमत राहत नाही. बघत राहा मित्रांनो आपल्याला दाभाडे मावशी सुद्धा दाखवणार आहे. इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी तिच्या खोलीत असते. सखी आंघोळ वगैरे करून येते, फ्रेश होते. सखी तिचे केस पुसत असते पण तिला नेहमी तिच्या डोळ्यासमोर सतत कान्हाच दिसत असतो. सखीचं लक्ष जातं आता गिफ्टकडे जे तिला कान्हाने दिलं होतं. सगळी आता 2-3 वेळा त्या गिफ्टकडे बघते आणि मग अशी इग्नोर करते. पण तिच्या मनात ते सुरू असतं काय गिफ्ट असेल. सखी आता फायनली त्या बॉक्सकडे बघतेच आणि म्हणते काय असेल त्या बॉक्स मध्ये. माझं का लक्ष जात आहे सारखं सारखं त्या बॉक्सकडे. नकोय मला ते स्टुपिड गिफ्ट. हाफ चड्डीने दिलेलं तर काहीच नकोय मला. त्यानंतर सखी स्वतःलाच म्हणते मी त्याला हाफ चड्डी सुद्धा का म्हणतेय, मुळात त्याचा मी विचारच का करतेय. तरी सुद्धा आता सखीचं लक्ष त्या गिफ्ट कडेच जातच असतं. तरी सुद्धा सखी कान्हाचाच विचार करते आणि म्हणते साई बाबा मी नाही नाही म्हणत परत त्याचाच विचार करतेय, काय करू. त्यानंतर सखी त्या गिफ्ट कडे परत एकदा बघते आणि अशीच म्हणते सहजच आपल्या हाताची घडी करून मला माझ्या या रूम मध्ये त्याची एकही वस्तू नकोय. आता हा बॉक्स सुद्धा मीच खाली घेऊन फेकून देणार आहे. पण सखी तसं काहीच करत नाही. सखी उघडून बघते. सखीचा हात काही पुरतच नसतो. सखी उडी मारण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि त्यानंतर सखीला काहीतरी सुचतं आणि सखी म्हणते आयडिया. इथे आता सीन शिफ्ट होता आणि आपल्याला चाळीतला सीन दाखवलंय. दाभाडे मावशी येणार आहे आता. जानू किरणचा फोन ट्राय करत असते पण त्याचा फोन काही लागतच नसतो. आता जानूला टेन्शन आलं असतं. जानू फ्रस्ट्रेट फील करत असते. तितक्यात तिथे आता दाभाडे मावशी येतात. त्यांच्याबरोबर एक मोठं सूटकेस असतं. त्यानंतर जानू मावशी जवळचं सूटकेस घेते, त्यांना मिठी मारते आणि म्हणते कशी आहेस मावशी, लय भारी वाटलं बघ तुला बघून. काय ग काय काय मजा केलीस गावाला. त्यावर मावशी म्हणतात अगं कसली मजा, मी गावात गेले आणि गावात कोणीच नाही. आता जानू म्हणते कसं काय. त्यावर आता मावशी सांगतात अगं आपण सुटीत गावात जातो की नाही तशी गावाकडची माणसं मुंबईला येतात सुटीत. पण खरंच सांगू का जान्हवी गावात आहे ना खूप मजा असते.
तू आणि किरण जाऊन ये ना एकदा. त्यावर आता ही जानू सांगते त्यासाठी आधी साहेबाने फोन उचलायला पाहिजे ना, रात्रीपासून त्याचा फोन बंद येतोय. त्यावर आता मावशी म्हणतात अगं मग त्याच्या मित्राला फोन कर. त्यावर आता ही जानू म्हणते केला ना, त्या कबीरला पण फोन केला. जानूच्या तोंडून आता एकदम कबीर असं नाव निघतं कान्हाचं. आणि जानू सांगते त्या कबीरचा फोन पण नाही लागत आहे. आता मावशी विचारतात कबीर कोण कबीर. आता जानूला रिअलाइज होतं. जानू एकदम गप्प होते. मावशी परत विचारतात काय विचारतेय मी, कोण कबीर सांग ना. आणि त्याचा आणि किरणचा काय संबंध. अगं बाई मी कान्हाबद्दल विचारतेय, सांग ना मला. त्यावर आता ही जानू म्हणते सांगते सगळं सांगते, पण मावशी मी जे सांगत आहे ना एकदम शांतपणे ऐक आणि गैरसमज करून घेऊ नकोस. आता मावशी म्हणतात झालं काय, सांग ना सांग, सगळं सांग मला. आता दाभाडे मावशींना थोडी काळजी वाटू लागते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखीने पहा कसं डोकं लावलंय. सखी तिच्या कपाटातून हँगर बाहेर काढते आणि म्हणते फेकून असा तो बॉक्स खाली पाडू का. मग दुसऱ्या क्षणी सखी म्हणते स्वतःला नाही नको, काचेचं असलं काही तर त्यात फुटेल ना, धपकन खाली पडेल आणि फुटून जाईल. दुसऱ्या क्षणी परत आता सखी म्हणते मी का काळजी करतेय, फुटलं तर फुटलं, मला काय त्याचं. सखी आता तोंड वाकडं सुद्धा करते आणि त्यानंतर ती हँगरने ते गिफ्ट खाली पाडण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर तिला समजतं आणि सखी स्वतःला म्हणते अच्छा इतक्या सहजासहजी हा बॉक्स हालतोय, म्हणजे त्यात जड असं काहीच नाहीये. सखी स्वतःला आता मोटिवेशन देते आणि म्हणते कम ऑन सखी यू कॅन डू इट. सखी परत आता उडी मारते आणि हँगरने फायनली तो बॉक्स तिच्या हाती घेते. तो बॉक्स हाती घेत सखी विचार करते ह्या बॉक्स मध्ये काय असेल. सखी तो बॉक्स वाजवून बघते आणि म्हणते परत जाऊ द्या, मला काय करायचंय, फेकूनच टाकते. परत सखी थांबते आणि म्हणते नाही उगाच यात कोणती देवाची वस्तू असेल तर मलाच पाप लागेल. त्यानंतर परत आता सखी म्हणते तो हाफ चड्डी मला देवाची वस्तू का देणार आहे. इतके प्रश्न केल्यापेक्षा उघडून बघ ना सखी, मला तर असंच वाटलं असं. तर त्यानंतर आता सखी म्हणते ओ गॉड मी पुन्हा त्या हाफ चड्डीचा विचार करतेय. देवा आता तू सांग काय असेल या बॉक्स मध्ये. सखी आता विचारच करत राहते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. जानूने दाभाडे मावशींना सगळं सांगितलंय. जानू म्हणते सखीने कबीरला घराबाहेर काढलं, इतकं सगळं झालंय. त्यानंतर जानू म्हणते मावशी तुला मी मुद्दाम हे सगळं सांगितलं नाही, तुला उगाच तिथं टेन्शन आलं असतं ना. आता पण सांगताना मला खूप भीती वाटत होती, पण आता जरा मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. पुढे आता जान्हवी म्हणते दाभाडे मावशींना मावशी ऐक माझं, तू घरी चल, इतका विचार करून तुला गरगरायला होईल, चल. पण बघा मित्रांनो आश्चर्यच वाटेल आपल्याला. मावशी म्हणतात मला कशाला गरगरायला होईल. त्यावर जानू विचारते म्हणजे मावशी तुला धक्का नाही का बसला, त्याने आपल्याला फसवलंय तुला असं नाही वाटतंय का. त्यावर मावशी सांगतात नाही त्याने आपल्याला फसवलं नाहीये, तर त्याने फक्त लपवलंय. आता का लपवलंय ते मला नाही माहिती, पण त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. त्यावर आता जानूला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते मावशी तुझा तर खूप लवकरच विश्वास बसला ग. मावशी म्हणतात का विश्वास बसू नये, त्यांनी आपल्यासाठी आपल्या सखी सदन चाडीसाठी किती काही केलंय. ग फसवणारा माणूस फसवण्याची वाट नाही बघत कधीच, आपला हेतू साध्य झाला की निघून जातो. पण कान्हाने असं केलं नाही. अगं जान्हवी मला माणसं कळतात, ज्या वेळी आपल्या चाळीवर संकट आली तेव्हा कान्हाच होता ढाल बनून उभा राहणारा. म्हणजे तू म्हणतेस ना जानू तसा तो श्रीमंत असेलही, पण मला त्याच्यात दिसली ती त्याच्या मनाची श्रीमंती. त्याचे हात भलेही आभाळाला टेकले असतील, पण तो इथे उभा राहिला ना तर त्याचे पाय जमिनीवर होते. आता जानूला बरं वाटतं हे ऐकून. पुढे आता मावशी म्हणतात बाबांच्या भंडाऱ्याच्या वेळी त्याचे हात प्रसाद वाटताना कधीच थकले नाहीत. अगं बाई तो कधीच चुकीचा असूच शकत नाही, माझं मन सांगताय ना मला. त्यावर आता जानू म्हणते पण एक चुकी केली ना त्याने. आता मावशी म्हणतात अगं जान्हवी एखाद्याची एक वाईट गोष्ट लक्षात ठेवताना त्याने केलेल्या 99 चुका 99 चांगल्या गोष्टी विसरू नये. सखीने त्याला घराबाहेर काढलं म्हणजे त्यावेळी तिला जे काही योग्य वाटलं ते तिने केलं, तिचंही त्यात काहीच चुकलं नाही. पण माझी खात्री आहे बघ ती त्याला नक्कीच स्वीकारेल. त्यांचं सणाचं जग कधीच वेगळं होऊ शकत नाही, कधीच नाही. तर मित्रांनो कदाचित आता मावशीच सखीला समजून सांगू शकते. मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी आता फायनली गिफ्ट उघडून पाहते आणि त्यामध्ये एक छानसा सुंदर व्हाईट कलरचा कुर्ता असतो, ज्यावर पिंक कलरने सन्हा असं लिहिलं असतं पूर्ण कुर्त्यावर. कान्हाने मुद्दामच असं गिफ्ट दिलंय सखीला, जेणेकरून त्याची आठवण नेहमी सखीला होईल. सखी आता तो कुर्ता घेते आणि स्वतःला लावून बघते आरशात. सखीला खूप आवडलं असतं गिफ्ट. सखी आता इमोशनल होते. सखी स्वतःला त्या कुर्त्यामध्ये आता इमॅजिन करते. त्यानंतर सखीला तिच्या डोळ्यासमोर कान्हा दिसतो, तिला भास होतो कान्हाचा. सखीला हे लक्षात नाही आलं की कान्हा अजूनही जेलमध्ये असो. तर आता तिला इमॅजिन होत असतं की कान्हा तिला कॉम्प्लिमेंट करतोय की ती खूप सुंदर दिसते या सणाच्या कुर्त्यामध्ये.
सखीला हे पण इमॅजिन होतं की कान्हा तिला मनवतोय, कान्हा सॉरी म्हणतोय तिला आणि तिचे अश्रू पुसतोय. त्यानंतर सखीला हे सुद्धा इमॅजिन होतं की कान्हा तिला किस करतोय डोक्यावर आणि त्यानंतर तिला घट्ट मिठी मारतोय. आणि सखी त्या कुर्त्यालाच कान्हा समजून अशी हक करते आणि रडू लागते. आणि बघा मित्रांनो काय होतं, ही नंदा मावशी सखीच्या खोलीत येते. सखीला ती आधी ऑब्झर्व करते आणि सखीला म्हणते, तुझ्या नवऱ्याने दिलाय ना ग तुला. सखी एकदम मागे वळून बघते आणि कुर्ता बाजूला ठेवते, स्वतःचे अश्रू पुसते. आता ही नंदा खूप चॅप्टर असते. ही मुद्दाम सखीला घोड्यात घेण्याचा प्रयत्न करते प्रॉपर्टीसाठी. ही नंदा सखीला म्हणते, काय झालं ग सांग ना मला, तुमच्या दोघात मारामारी झाली का, की शिवाय दिल्यात तुम्ही दोघांनी एकमेकांना, असं काय झालंय तुम्हा दोघात, मला नाही सांगणार का सखी. सखी आता गप्प असते म्हणून ही नंदा मावशी मुद्दामच म्हणते, मला का सांगशील तू, मी कोण तुझी, शेवटी परकीच ना. त्यावर सखी म्हणते, नाही नाही तुम्ही स्वतःला परक नका समजू. सखीच्या भोळेपणाचा ही नंदा फायदा घेते. आता ही मनस्विनी तिथून अशी जात असते सखीच्या खोली बाहेरून, तर मनस्विनीच्या लक्षात येतं की ही नंदा सखी जवळ आहे. सखी आता या नंदाचा हात तिच्या हाती घेते आणि म्हणते, मी तुम्हाला का नाही सांगणार, तुम्ही माझ्या मावशी आजी आहात. आणि सखी जे जे झालं ते सगळं सांगून टाकते या नंदाला एकदम डिटेलमध्ये. मनस्विनी लपूनच आता हे सगळं बघते. मनस्विनी तिच्या मनात म्हणते, अच्छा तर ही म्हातारी गोड गोड बोलून सखीला घोडात घेते. तर सखीला ती जाड्या तोडत आहे, मग ती माझ्या नाही तर नंदाच्या नावाने प्रॉपर्टी करायला मागे पुढे पाहणार नाही. नाही असं होऊन चालणार नाही, काहीतरी करावं लागेल. या नंदाचं काहीतरी केलंच पाहिजे, तेही आताच. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. खूप मोठा होता आजचा भाग, एक्स्ट्रा मेहनत लागली. आणि मित्रांनो तुमच्या पेशन्ससाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कान्हा आणि गौतम बाहेर भेटतात आणि कान्हा एक नवीन प्लॅन बनवतो. तर दुसरीकडे ही मनस्विनी मीनाक्षीला सांगते की मावशीसाठी नाश्त्यात भजी कर, आणि मनस्विनी त्यामध्ये काहीतरी मिक्स करते. मीनाक्षी नंदाला ती भजी नेऊन देणार आहे आणि नंदा सखीला सुद्धा ती भजी देते. आता ही मनस्विनी सगळं लपून बघत असते आणि नंदा जेव्हा स्वतःच्या हाताने सखीला भजी चारते तेव्हा मनस्विनी खूप घाबरते. तर बघूया मित्रांनो उद्याच्या भागात काय होईल. सखीचा जीव तर धोक्यात आहे. मनस्विनीच्या एक्सप्रेशन्स वरून असंच दिसतंय. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.